नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मग ठरलं तर मग या मालिकेचा कसा शेवट होणार हेच आपल्याला या व्हिडिओमधनं कळणार आहे. मग त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खरं तर ठरलं तर मग ही मालिका एका तामिळी मालिकेचा रिमिक्स आहे आणि ही मालिका अगदी कमी वेळामध्ये लोकांच्या मनामध्ये पोहोचली आहे. त्याच्यामुळे या मालिकेचा शेवट पुढे कसा होणार हे आपल्याला या व्हिडिओमधनं कळणार आहे. आपण मालिकेमध्ये बघत आहोत की दामिनी देशमुख ही अर्जुनला हरवण्यासाठी आलेली असते आणि ती साक्षी महिपतच्या बाजूने केस लढत असते. दामिनीला नेमकं सत्य काय, म्हणजेच की विलासचा खून साक्षीनेच केलाय हे सत्य दामिनीला माहिती असताना देखील दामिनी ही केस लढतीये. पण मात्र आता दामिनीचं तर तेच काम. आता दामिनी तिच्या पद्धतीने जसं जसं होईल तसं अर्जुनला हरवण्याचा आणि साक्षीला सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि तिचे हे सर्व प्रयत्न यशस्वी देखील होत असतात आणि अर्जुनच्या हातातून ही केस निसटूनच चाललेली असते. अर्जुनला आता 30 दिवसांचा कालावधी दिलेला असतो की 30 दिवसामध्ये तुम्हाला जो काही निर्णय घेता येईल तो निर्णय घ्या, कारण ही केस 2 वर्षापासून सुरू आहे. पुढे मग आता सायली आणि अर्जुन हे दोघे सुद्धा बिथरून गेलेले असतात, केसकडे लक्ष देत असतात. आपल्याला बघतच आहोत की दामिनी वकील स्वतःला जिंकवण्यासाठी आणि साक्षीला वाचवण्यासाठी खूप काही कोर्टामध्ये खोटे पुरावे उभे करत असते. आता एका वेळेस आपल्याला असं देखील वाटायला लागतं की अर्जुनच्या हातातून ही केस पूर्णपणे निसटून गेली आहे. पण मात्र तेवढ्यातच सायली आणि अर्जुन यांच्या दोघांच्याही हाती एक धमाकेदार असा पुरावा लागलेला असतो, म्हणजेच की साक्षीचं अर्ध पेंडन आणि त्याच पेंडनचा अर्धा तुकडा या साक्षीच्या गळ्यामधल्या लॉकेटमध्ये आणि हाच एक खूप मोठा प्रूफ झालेला असतो. तसंच मग आता सायलीच्या मदतीने अर्जुन ही केस जिंकतो देखील. मधुभाऊंना अर्जुनने पूर्णपणे न्याय मिळवून दिलेला असतो. या गोष्टीमुळे सर्व आता सायली, मधुभाऊ सगळेच खूप खुश असतात. पण मात्र इकडे दुसरीकडे साक्षीला कोर्टामध्ये शिक्षा झालेली असते आणि या गोष्टीमुळे महिपत खूप पेटून उठलेला असतो. याचाच राग म्हणून आता महिपत त्यांचा बदला घ्यायचं ठरवतो. अर्जुन आणि सायली यांच्या दोघांना कसा त्रास होईल हे महिपत बघत असतो. पण मात्र आता इथे महिपत खूप मोठी चाल खेळणार आहे. महिपत आता डायरेक्ट अर्जुन किंवा सायली यांच्या दोघांपैकी एकाला संपवून टाकायचं असं त्याने ठरवलेलंच असतं. महिपतने अनेक प्रयत्न साक्षीला वाचवण्यासाठी केले, पण मात्र एवढे प्रयत्न करून देखील साक्षी काही वाचली नाही. शेवटी खरं तर विजय सत्याचाच होतो. तर मग आता इकडे घरामध्ये दुसरीकडे प्रियाने पूर्णपणे अश्विनच्या मनावरती कब्जा केलेला असतो. प्रिया जसं त्याला सांगत असते, प्रिया जसं म्हणत असते त्याच पद्धतीने अश्विन वागत असतो, कारण अश्विन पूर्णपणे प्रियाच्या प्रेमामध्ये बुडावलेला असतो आणि इथे फक्त प्रियाचा स्वार्थ असतो, कारण तिला सुभेदार कुटुंबावरती हक्क गाजवायचा आहे. तिला सुभेदारांची अख्खी प्रॉपर्टी हवी आहे. सायली इथे बरंच प्रयत्न करत असते की हा जो प्रियाचा खरा चेहरा आहे तो सर्वांना कळावा. पण मात्र प्रिया ही सायलीच्या एक पाऊल पुढे आणि सायलीने किती जरी प्रयत्न केले तरी सुद्धा प्रियाचा खरा चेहरा नेमकं काय हे काय सायली घरच्यांना पटवून देऊ शकत नाही. प्रिया आता सायली जे काही करत असते त्या प्रत्येक गोष्टीवरती मात करते आणि ते पूर्णाची कल्पना या सुद्धा प्रियाच्या पूर्णपणे जाळ्यामध्ये अडकलेल्या असतात. त्या दोघी तिच्या कपटीपणामध्ये येतात आणि आता सायलीच्या विरोधामध्ये जाऊन प्रियाच्या हो करत असतात. पण मात्र मित्रांनो, यापुढे येणारे मालिकेतील हे रंजकदार वळण मालिकेला आणखीनच इंटरेस्टिंग बनवते. आता यापुढे आपल्याला असं बघायला मिळेल की मधुभाऊंची पूर्णपणे मुक्त जेलमधून सुटका झालेली असते आणि हा महिपत एक प्रकारे हरलेला असतो. साक्षीला बरोबर अर्जुनने शिक्षा दिलेली असते आणि त्याच पद्धतीने आश्रमाची जागा सुद्धा महिपतला काही अर्जुन मिळू देत नाही. आश्रमाची जागा सुद्धा महिपतला मिळालेली नसते, म्हणजेच की महिपतच्या हातातून मुलगी गेलेली असते, जागाही गेलेली असते, म्हणजेच की महिपत पूर्णपणे कंगाल झालेला असतो. पण मग आता इथे महिपत पेटून उठलेला असतो. तो भयानक पाऊल उचलतो आणि नागराज प्रियाच्या मदतीने अर्जुनला कसं मारता येईल, कसा बदला घेता येईल हे आता महिपत बघत असतो. ते आता खूप मोठा भयानक प्लॅन करतात. आता नागराज बरोबर रविराजच्या मदतीने अर्जुनला खूप मोठी केस देऊन त्याला मुंबईला पाठवतो. सायलीला हुरहुर लागलेली असते. तिला अर्जुन मुंबईला जाऊ नये असं वाटत असतं आणि ती अर्जुनला वारंवार सांगत असते की नाही तुम्ही नका जाऊ. पण मात्र आता इथे अर्जुनचा सुद्धा नाईलाज असतो, कारण इथे रविराजने त्याला ती केस दिलेली असते, म्हणून अर्जुनला सुद्धा इथे मुंबईला जाणं भाग असतं. अर्जुनला मग पुढे काय घडणार आहे हे नेमकं माहिती नसतं. मग अर्जुन शेवटी अखेर मुंबईला जातो
पण त्यानंतर अशी काही बातमी येते की ज्याने सायली व घरच्या सर्वांच्या पायाखालची पूर्ण जमीन सरकलेली असते. म्हणजेच की त्यांना अशी बातमी कळते की अर्जुनच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे. गाडी दरीत कोसळली आहे आणि डेड बॉडी काही मिळत नाही आहे. म्हणजेच की आता त्या अपघातामध्ये अर्जुनचा मृत्यू झाला आहे. आता हे ऐकल्यानंतर सायली पूर्णपणे कोसळून जाते. इथे सायलीसुद्धा अर्धमेली अशी झालेली असते. म्हणजे महिपतने एका दगडामध्ये 2 पक्षी मारलेले असतात. आता सर्वांनाच या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. ही गोष्ट आता नागराज आणि महिपत यांनी घडवून आणलेली असते. त्यांना असं वाटू लागतं की अर्जुन आता मेला, म्हणजेच की आपला रस्ता पूर्णपणे साफ. पण मात्र खरं तर अर्जुन हा मेलेला नसतोच. अर्जुनच्या डोक्याला जबरदस्त असा मार लागलेला असतो. अर्जुन तसाच जखमी अवस्थेत पडलेला असताना काही माणसांना अर्जुन तिथे सापडतो आणि त्या कुटुंबातील माणसं अर्जुनला त्यांच्या घरी घेऊन जातात. अर्जुनवरती उपचार करतात आणि अर्जुन बरा देखील झालेला असतो. पण मात्र आता इथे इंटरेस्टिंग ट्विस्ट म्हणजे असा की अर्जुनची स्मरणशक्ती गेलेली असते. त्याला सायली कोण, पूर्णाची कोण, सुभेदार कुटुंब कुठलं हे काहीच आठवत नसतं. अर्जुन मात्र त्याच ठिकाणी एका कुटुंबाकडे राहत असतो. पण मात्र आता इथे अर्जुन आता काम काय करावं म्हणून रिक्षा चालवायला लागतो. अर्जुन इथे या जगामध्ये नाहीये. सायली सुद्धा पूर्णपणे निकामी झाली आहे. याचाच फायदा घेऊन प्रिया सुभेदार कुटुंबावरती राज्य करत असते. सगळी सत्ता, सर्व अधिकार प्रियाने आपल्या हातामध्ये घेतलेले असतात. प्रियाला जे काही हवं असतं म्हणजे पैसा, सत्ता सर्व काही प्रियाने आपल्या हातामध्ये घेतलेलं असतं. पण मात्र आता इथे सायली काही शांत बसणाऱ्यातली नाहीये. पुढे जाऊन आता अर्जुनची जागा सायली घ्यायचं ठरवते. अर्जुनच्या जागेवरती सायली आपल्याला इथे वकील दिसते. अर्जुनचं ऑफिस, अर्जुनची सर्व कामं हे सगळं सायली बघू लागते. आणि इथे अर्जुनप्रमाणे सायली देखील खूप मोठी वकील होते. अर्जुन पूर्णपणे आपल्याला इथे रिक्षा चालवताना वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. पण मात्र खरं तर अर्जुनला या गोष्टीबद्दल काहीही आठवत नसतं. त्याची स्मरणशक्ती गेलेली असते. त्याला सायली देखील आठवत नसते. पण मात्र पुढे आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की एका केसनिमित्त सायली आणि चैतन्य हे दोघेही मुंबईला गेलेले असतात आणि तेव्हाच त्यांना तिथे अर्जुन दिसतो. सायली अर्जुनशी बोलण्याचा, त्याला हे सगळं पटवून देण्याचा की मी सायली आहे खूप प्रयत्न करत असते. पण मात्र अर्जुन काय त्यांना ओळखही देत नसतो, त्यांना ओळखत देखील नाही. त्यांना खूप वाईट वाटू लागतं आणि या सगळी अर्जुनची हालत झालेली पाहता सायली खूप रडत असते. चैतन्यसुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अर्जुन अरे मी तुझा मित्र आहे, मी चैतन्य आहे. पण मात्र तरीसुद्धा अर्जुनला काय आठवतच नसतं. पण मात्र सायलीचा हा विश्वास नक्कीच असतो की अर्जुन जिवंत आहे आणि तिचा हा विश्वास खरा झालेला असतो. तिला ही गोष्टसुद्धा कळलेली असते की हा माझा अर्जुनच आहे. हे सर्व काही घडत असतानाच प्रतिमा जिन्यावरनं खाली पडते. तिच्यासुद्धा डोक्याला मार लागतो. छोटासा अपघात होतो. पण मात्र हा अपघात तिच्यासाठी चांगला ठरतो आणि तिला सर्व काही आठवलेलं असतं. प्रतिमाला हे सगळं आठवल्यानंतर सर्वप्रथम प्रतिमा रविराजला सांगते की प्रिया आपली मुलगी नाही आहे. प्रिया ही तन्वी नाहीच आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर रविराजला मोठा धक्का बसतो. पण मात्र प्रियाला जराही अंदाज नसतो की आता तिचं भांडं फुटलं आहे. तिचा हा जो खेळ सुरू आहे तो आता खल्लास झाला आहे. सगळ्यांना ही गोष्ट कळते की सायली हीच खरी तन्वी आहे. एकीकडे मग आता सायली बरोबर चैतन्याच्या मदतीने अर्जुनला घरी घेऊन आलेली असते. अर्जुनला हळूहळू सर्व काही आठवून देण्याचा प्रयत्न करत असते. घरातले देखील अर्जुनला बघून खूप आश्चर्यचकित झालेले असतात, खुश झालेले असतात. पण मात्र आता मग इथेच मालिकेचा शेवट असा होतो. अर्जुनसुद्धा परत येतो. सायली अर्जुन हे खूप गुण्यागोविंदाने नांदू लागतात, सुखाचा संसार करू लागतात. प्रियाचा सुद्धा नायनाट झालेला असतो. शेवटी प्रतिमाला सुद्धा सर्व काही सत्य आठवलेलं असतं. पूर्णाची कल्पना यासुद्धा सायलीवरती विश्वास ठेवत असतात. मग आता मित्रांनो, अशीच धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.